नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए ऑनर्स इन फिलॉसॉफी या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कुणी हा कोर्स चूज केला पाहिजे, पुढे तुम्हाला कोणती जॉब लागू शकते, त्याचबरोबर कुणी हा चूज नाही केला पाहिजे किंवा टॉप रिक्रुटर्स कोणते, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, याआधी आपण फिलॉसॉफी पाहिला होता, त्याच्यामध्ये पण होतं की तर्क क्षमता विद्यार्थ्यांची कशी वाढू शकते किंवा एखाद्या व्यक्तीची कशी तर्क क्षमता वाढणार आहे यावर पूर्ण जो फोकस असतो तो त्या सिलेबसचा आहे. तसाच हा ऑनर्स मधला आहे, पण याच्यामध्ये ऍडिशनल जर गोष्टी पाहिल्या तर रियालिटी आणि एक्सपिरियन्स या दोन्ही गोष्टींचा समतोल जो आहे तो तुम्हाला दाखवला जातो. त्याचबरोबर तर्क क्षमता ही विकसित होते. याच्यामध्ये जे तत्वज्ञान असतं किंवा विचार करण्याची शक्ती असते त्याबद्दलचा एकदम सखोल अभ्यास जो आहे तो या कोर्समध्ये शिकवला जातो. जसं जसं तुम्ही व्हिडिओ पाहत राहाल तुम्हाला याच्याबद्दल जी आयडिया आहे ती येत राहील. हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि हा एक फुल टाइम कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर याची शैक्षणिक पात्रता आहे 12th पास. तुम्ही जर 12वी पास आउट झालेला असाल किंवा होणार असाल तर तुम्ही या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता 12वीचे विद्यार्थी कोणत्या स्ट्रीम मधून पास आउट झाले पाहिजे तर असं बिलकुल नाहीये की तुमचं सायन्स पाहिजे किंवा तुम्हाला मॅथ असलं पाहिजे. कोणत्याही स्ट्रीम मधले किंवा कोणत्याही बोर्डचे विद्यार्थी जे आहेत ते या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. जस्ट मिनिमम 50% तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत, कारण ते पाहिले जातात कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता. आता हा 12वीच्याच विद्यार्थ्यांसाठी का आहे, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि डिग्री स्तरावरील कोर्स आपण तेव्हाच करू शकतात ज्यावेळेस आपली 12वी पास आउट असते. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्हाला हायब्रिड मोड मध्ये म्हणजेच ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने पाहायला मिळते. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारे ऍडमिशन मिळू शकते. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन. एंट्रन्स एक्झाम साठी काय, तर 11वी 12वी मध्ये जो तुम्ही सिलेबस अभ्यासलेला आहे तो सिलेबसच्या आधारावरच कॉलेज स्तरावर किंवा युनिव्हर्सिटी स्तरावरची एक्झाम होते. त्या एक्झाम जी आहे ती तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे ही एक्झाम जी असते, जर आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला हा कोर्स करायचा असेल इतर युनिव्हर्सिटी मधून तर तिथं ही जी परीक्षा असते ती मॅन्डेटरी असते. आता डायरेक्ट ऍडमिशन कसं भेटू शकतं, तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही कॉलेजेस आहेत मी ते पुढे सांगेल तर त्या कॉलेजेसमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो. सिंपल ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक कॉलेज चूज केलं आहे, त्याचं फी स्ट्रक्चरही तुम्हाला माहित आहे, तर सिंपल त्या कॉलेजमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता. तुमचे जेही 12वीचे किंवा जेही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, डोमासाइल सर्टिफिकेट्स अँड अदर थिंग्स, या सगळ्या तुम्ही जे आहेत सबमिट करून सिंपल फी पे करू शकता आणि तुम्ही ऍडमिशन जे आहे ते सिक्युअर करू शकता. याचे ऍडमिशन फक्त सांगायचं म्हणलं तर 2 प्रकारे, म्हणजे एक डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं मेरिट बेस म्हणजे एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आता डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा 3 वर्षाचा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. आता हा 3 वर्षामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटतं किंवा कोणता अभ्यासक्रम आहे ते पुढे पाहूया, कॉलेजेस पण पुढे पाहूया. तर यामध्ये जे आहे तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुमचं जे कॉलेज असतं किंवा ज्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तिथे एक सेमिस्टर 6 महिन्यात कंप्लीट केले जाते. आता या 6 महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. जे सिलेबस असतो त्या एक सेमिस्टरचा तो कंप्लीट करून घेतला जातो आणि त्या बेसिसवर तुमच्या एक्झाम्स होतात. 6 सेमिस्टर म्हणजे 3 वर्ष तुम्ही कंप्लीट केल्यानंतर एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळते जे की डिग्रीचे सर्टिफिकेट असते. म्हणजेच तुम्ही बीए ऑनर्स फिलॉसॉफी केले आहे हे मेन्शन असतं. या डिग्रीचा वापर करून तुम्ही जे प्रायव्हेट सेक्टर आहे तिथं जॉब मिळवू शकता, ऍज वेल ऍज गव्हर्नमेंट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करू शकता, ऍज वेल ऍज तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता. आता ह्या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत त्या पुढे पाहणार आहोत. आता मित्रांनो, याच्या कॉलेजेस बद्दल आपण पाहणार आहोत आणि फी स्ट्रक्चर आपल्याला काय भेटतं याच्याबद्दल पाहूया. तर बघा, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि तिथील जी युनिव्हर्सिटी आहे, जसं की तुम्हाला पाहायला भेटतात पंजाब युनिव्हर्सिटी आहे, त्याचबरोबर चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, तसेच दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, कोयंबतूर साऊथ मध्ये सुद्धा जे आहेत त्या युनिव्हर्सिटीज आहेत. इथे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. रेग्युलर बेसिसवर तुम्हाला हा कोर्स करावा लागतो
ॲज वेल ॲज तुम्हाला ह्याची फी सुद्धा हायर पाहायला भेटते, जे की वार्षिक फी असू शकते 40,000 ते 50,000. तसेच जसं तुम्ही कॉलेज चूज कराल, जसं कॉलेजची रँकिंग असेल किंवा कॉलेज प्रेस्टिज असेल, त्यानुसार जे असेल फी वाढत राहते. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी जे आहे तुम्हाला कॉलेज पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त तुम्हाला आजूबाजूलाही तुमच्या कॉलेजेस असतील, जसं की पुण्यामध्ये गरवारे कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, तसेच मॉडर्न कॉलेज आहे. मुंबईमध्ये सुद्धा आर्ट्सचे कॉलेज आहे, कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई. तर बरेच कॉलेज तुम्हाला पाहायला भेटतात. स्क्रीनवर पॉज करून तुम्ही पाहू शकता. ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व कॉलेजेसची माहिती जी आहे ती रीड करू शकता. आता याची जर महाराष्ट्रामध्ये फी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप चीप जे आहे ती फी स्ट्रक्चर पाहायला भेटतं. वार्षिक फी असू शकते जवळपास 4 ते 5,000 रुपये, इव्हन ह्याच्यापेक्षाही कमी असू शकते. काही कॉलेजेसमध्ये ही 7,000 to 8,000 असते. जसं तुम्ही कॉलेज चूज कराल इथंही फी स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होतं. सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस पाहणार आहोत की 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा सिलेबस पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये जो सिलेबस आहे आपण इयरली पण पाहणार आहोत. आता तुम्हाला एक पॉइंट सांगायचा म्हणजे बऱ्याच कॉलेजमध्ये हा जो कोर्स असतो तो तुम्हाला वार्षिक जे आहे परीक्षा पाहायला भेटतात आणि काही कॉलेजेसमध्ये आहे सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. रेग्युलर तुम्ही घेतलं ऍडमिशन तर मोस्ट ऑफ सेमिस्टरच आहे. इथे जो सिलेबस आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला यामध्ये इंडियन फिलॉसॉफी, हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, सायकोलॉजी अँड सोशल पॉलिटिकल फिलॉसॉफी, लॉजिक, ऑप्शनल पेपर्स, तसेच इलेक्टिव्ह, त्याचबरोबर वेस्टर्न लॉजिक, इथिक्स अँड फिलॉसॉफी ऑफ रिलिजन, फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज, इंडियन लॉजिक अँड एपिस्टेमोलॉजी. तर मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आता इथं जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप कमी आहेत, पण जर तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्ट रीड करायचे असतील तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकला जे आहे ते फर्स्ट लिंकला क्लिक करून सर्व सब्जेक्ट रीड करू शकता. बाय द वे, या सब्जेक्टवर जर आपण फोकस केला तर सर्व फिलॉसॉफीशी रिलेटेड आहे. मग इंडियन फिलॉसॉफी, जे वेस्टर्न फिलॉसॉफी आहे तिथं कशा प्रकारे तर्क क्षमता वाढू शकते किंवा तर्क कशा प्रकारे लावले जातात, रिलिजनवर तर्क क्षमता असते, तर्क लावले जातात किंवा त्याच्यावर डिबेट चालली जाते. तर या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या सिलेबसमध्ये जे आहे ते पाहायला भेटतो. तर मित्रांनो, आता आपण यामध्ये ज्या पुढे तुम्हाला संधी अवेलेबल होऊ शकतात, ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम जर पाहिलं गेलं जी संधी तुम्हाला मिळते ती आहे पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. म्हणजेच पुढे तुम्ही MA करू शकता, MA फिलॉसॉफीकडे जाऊ शकता किंवा MBA सुद्धा करू शकता. हे सर्व तुमच्या डिसिजनवर आहे, तुम्हाला पुढे काय करायचं आहे. त्याच्याही पुढे शिक्षण म्हणलं तर तुम्ही PhD करू शकता, मास्टर्स वगैरेकडे जाऊ शकता. पण हे डिसिजन तुम्ही पॅरेंट्सला विचारून किंवा ज्यांनी हा कोर्स केला आहे किंवा आम्हाला विचारून सुद्धा अशा प्रकारचे डिसिजन तुम्ही पुढे लाईफमध्ये फर्दर घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. जसं की आता हा व्हिडिओ पाहत आहात तुम्ही तर UPSC चे नोटिफिकेशन निघालेले आहेत, तसेच MPSC चे नोटिफिकेशन निघतात, राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेस, तसेच IFS, IPS किंवा राज्यसेवेमध्ये वेगवेगळे पद असतात. तर अशा पदांवर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही हे जे डिग्री आहे याचा वापर करून जे आहे त्या एक्झामसाठी जे आहे तुम्ही अपेअर होऊ शकता. कारण तिथे फक्त डिग्रीची रिक्वायरमेंट असते आणि ही जी डिग्री तुम्ही जेव्हा करणार आहे तर ही डिग्री जी आहे ती तिथं ग्राह्य धरली जाते. याच्यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफीचा अभ्यास आहे आणि फिलॉसॉफी हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स मध्ये जात असाल तर तिथंही तुम्हाला याचा जो फायदा आहे तो होऊ शकतो. त्याचबरोबर तिथं इंटरव्ह्यूज वगैरे असतात. तर अशा गोष्टींमध्ये जे आहे म्हणजे गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही तर्क क्षमतेचा वापर करून जे आहे तुम्ही आन्सर्स लिहू शकता. ऍज वेल एज तुमची जी थिंकिंग ॲबिलिटी आहे ती सुद्धा चांगली होऊ शकते. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे जे मोस्ट ऑफ विद्यार्थी वापरतात ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब. आता इथे टॉप रिक्रुटर्स आणि जॉब्स कोणत्या ते आपण पाहणार आहोत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्हाला टॉप रिक्रुटिंग ऑर्गनायझेशन्स पाहायला मिळतात. डेलॉइट, कॉग्निझेंट, ICICI बँक, इन्फोसिस, विप्रो, ॲसेंचर, Amazon. त्याचबरोबर टॉप रिक्रुटिंग एरियाज कोणते तर पब्लिशिंग हाऊसेस, जर्नलिझम, कंटेंट रायटिंग, लायब्ररीज, IT कंपनीज, बँक्स. आणि टॉप जॉब कोणत्या तर याच्यामध्ये तुम्ही नोवलिस्ट, पोएट, नॉन फिक्शन रायटर, मीडिएटर, पब्लिक रिलेशन जर्नलिस्ट, त्याचबरोबर मोटिवेटर अशा प्रकारचे जे वेगवेगळे जॉब्स आहेत ते तुम्ही मिळवू शकता. ऍज वेल एज जे कॉलेज असतात, युनिव्हर्सिटी असतात तिथे सुद्धा तुम्ही जर एक्झाम्स वगैरे पास आउट झालात तर तिथे तुम्ही प्रोफेसर सुद्धा बनू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्ही टीचरचं काम सुद्धा करू शकता, नवीन येणाऱ्या पिढीला घडवू शकता. याच्यामध्ये स्कोप आहे. जर तुम्ही हा मन लावून कोर्स केला तर तुम्हाला 3 प्रकारचे ऑप्शन भेटतात. हायर एज्युकेशन,
त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन, तसेच तुम्हाला प्रायव्हेट जे आहे तिथेही. याचा जर पगार पाहायला गेला तर तुम्ही बेसिक जर टीचरचाही जॉब केला तर तुम्हाला मिनिमम 10 to 15,000 रुपीज पण मिळू शकतात. पण जर तुम्ही मोठ्या पदावर गेला, जर्नलिस्ट, नोवलिस्ट या प्रकारे, तर तुम्ही तिथं हायर पॅकेजेस सुद्धा एक्सपेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मोटिवेटर वगैरे तुम्ही स्वतः कंटेंट राईट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तर्कक्षमता चांगली असेल तर तुम्ही टीव्हीवर डिबेट्स वगैरे पाहिले असतील किंवा तर्काने विचार करणाऱ्या लोकांना पाहिलं असेल, तर्कशास्त्रज्ञ म्हणलं जातं, तर अशा लोकांसारखं जे आहे ते बनू शकता. तुम्ही एक तर्क विचारवादी व्यक्तिमत्व तुमचं घडवू शकता. तर तुम्हाला संधी खूप साऱ्या आहेत. ॲज वेल एज तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतं. तुम्ही स्वतः कोर्स करत असताना तुम्ही वेगळे व्यक्ती असता, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुमचं वेगळं व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं. तर अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा आणि कोणी निवडू नये. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स त्या व्यक्तींनी निवडावा ज्यांना जे आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करायचं आहे, ॲज वेल ॲज पुढे फिलॉसॉफीमध्ये जे आहे MA करायचं आहे, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी ज्या प्रकारच्या जॉब सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही पदावर कार्य करण्याची इच्छा आहे. कोणत्या व्यक्तींनी यामध्ये येऊ नये? ज्यांना फिलॉसॉफी किंवा तर्क क्षमता बिलकुलही याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, किंवा रिलिजन खूप जास्त महत्वाचं आहे. कारण तर्कक्षमता ह्या गोष्टी आल्यानंतर रिलिजन, देव आहे की नाही, देव आहे तर मग अशा गोष्टी का घडतात, अशा वेगवेगळे डिबेट चालू होतात. ॲज वेल ॲज जी सिस्टीम असतं त्याच्याबद्दल प्रश्न विचारायला चालू होतात. तर तर्कक्षमता खूप विकसित होते. याच्यामध्ये मी याआधीही फिलॉसॉफीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तर्क जे आहे ते तुमचा विचार करण्याची शक्ती वाढते आणि तुमचा जो थर्ड आय असतो तो ओपन होतो. माणूस दोन डोळ्याने जे बघतो पण तिसऱ्या डोळ्याने बघायची सुद्धा जी शक्ती असते ती तुमच्यात निर्माण होते, जी साध्या व्यक्तींमध्ये नसते, जे कॉमन मॅन असतो त्याच्यामध्ये नसते. कोणत्याही कॉमन मॅनला तुम्ही जर तर्काने विचार करायला गेलात तर तो तुमच्यावर भडकेल किंवा व्हायलन्स मध्ये येईल तो. पण एक तर्काने विचार करणारा व्यक्ती किंवा तर्कशास्त्र असणारा व्यक्ती जो आहे तो विचार करतो, तो शांततेत उत्तर देऊ शकतो आणि तो लॉजिकली उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारची ॲबिलिटी तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. बाकी ज्यांना इंटरेस्ट नाहीये, तुम्ही अदर BA चे कोर्स सुद्धा रेकमेंड करू शकता स्वतःसाठी, जसे BA इंग्लिश आहे किंवा दुसरेही कोर्स आहेत BA मधले नॉर्मली, तर ते सुद्धा जाऊ शकता. त्यासाठी आपली प्लेलिस्ट जी आहे ती चेकआउट करायला विसरू नका. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर आपली प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका. तिथं इतरही स्ट्रीम्स मधले जे कोर्सेस आहेत, जसं सायन्स असेल किंवा आत्ताचं BA असेल किंवा जे डिप्लोमा कोर्सेस आहेत ते आम्ही अपलोड केलेले आहेत, त्याचे आर्टिकल्स. आणि आता आपण इथं जे काही बोललो आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रा जी माहिती मी व्हिडिओमध्ये सांगू शकलो नाही ती सर्व तुम्हाला लेखी स्वरूपात खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून चेकआउट करायला विसरू नका. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.